नमस्कार. भारतीय शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या आत्म्याला सद्गती मिळत नाही तेव्हा कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. नारायण नागबळी हा असा एकमेव विधी आहे जो मृत व्यक्तीला प्रेत्योनीतून मुक्त करून पितृलोकात स्थान मिळवून देतो. हा केवळ विधी नसून पूर्वजांच्या मुक्तीचा एक मार्ग आहे. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींना लागलेल्या गोहतेच्या पापातून मुक्त करण्यासाठी भगवान शिव यांनी गंगेला पृथ्वीवर आणले, जी येथे गोदावरी म्हणून प्रकट झाली. शंकर भगवाननी गंगेला, गोदावरीला जिथे पृथ्वीवर आणले ते हेच स्थान. इथल्या स्नानाने सर्व पापे आणि दोष नष्ट होतात. गंगेला स्वतःचे पाप धुण्यासाठी महादेवाने याच स्थळी येण्यास सांगितले होते. मग सामान्य माणसाचे दोष येथे का धुतले जाणार नाही? गोदावरीला पृथ्वीवर आणल्यानंतर तिला शांत करण्यासाठी हा विधी प्रथम येथेच करण्यात आला होता. त्र्यंबकेश्वर हे मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या महादेवाचे स्थान आहे, म्हणून मृतात्म्याला मुक्ती देण्यासाठी यापेक्षा श्रेष्ठ जागा पृथ्वीवर दुसरी नाही. त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. या परिसरात नैसर्गिक ऊर्जेचा एनर्जी मोठा स्रोत आहे असे मानले जाते. या विशिष्ट ठिकाणी उच्चारलेल्या मंत्रांचा परिणाम इतर ठिकाणांपेक्षा अधिक तीव्र असतो, ज्यामुळे नागदोष किंवा कर्तृदोष लवकर शांत होतात. आता प्रश्न पडतो की हा विधी इतरत्र कुठेही न करता त्र्यंबकेश्वरलाच का केला जातो? याची 3 महत्वाची कारणे आहेत. इथे ज्योतिर्लिंगात ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघेही वास्तव्यास आहेत. भगवान नारायणांची कृपा आणि भगवान शंकरांची शक्ती इथे एकत्रित मिळते. शंकर भगवान हे काळाचे काळ आणि मृत्यूचे स्वामी, महामृत्युंजय आहे. ज्या आत्म्यांना अपघाती मृत्यू किंवा अकाली मृत्यूमुळे गती मिळत नाही, त्यांना मुक्ती देण्याचे अधिकार केवळ महादेवाला आहे. त्र्यंबकेश्वर हे महामृत्युंजयाचे स्थान असल्याने येथे विधी केल्यावर मृतात्म्याला प्रेत्योनीतून कायमची सुटका मिळते. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे लिंगाच्या आत 3 छोटे डोळे लिंगे आहे. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिव या तिन्ही देवांचे प्रतीक मानले जातात. हिंदू धर्मातील मृत्यूशी संबंधित मुख्य ग्रंथ गरुड पुराण आणि धर्मसिंधू मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पितृदोषासाठी आणि नारायणाच्या आराधनेसाठी त्र्यंबकेश्वर हे पृथ्वीवरील सर्वात पवित्र आणि प्रभावी क्षेत्र आहे. हा विधी प्रामुख्याने गरुड पुराण आणि धर्मसिंधू या ग्रंथांतील नियमांनुसार केला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने होता, उदा. अपघात, आत्महत्या, सर्पदंश, विषबाधा किंवा अकाली मृत्यू होतो, तेव्हा त्या आत्म्याला गती मिळत नाही. अशा पितरांच्या मुक्तीसाठी हा विधी अनिवार्य मानला जातो. नारायण नागबळीमध्ये विष्णू, नारायण आणि शिव, नागेश या दोघांचीही कृपा लागते. त्र्यंबकेश्वरमध्ये हे तिन्ही देव एकत्र असल्याने तिथे केलेली प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते, अशी श्रद्धा आहे. कुशावर तीर्थ असे मानले जाते की या कुंडात स्नान केल्याने सर्व प्रकारच्या दोषांचे, विशेषतः पितृदोष आणि हत्यादोष निवारण होते. नारायण नागबळीची सुरुवात याच तीर्थावर स्नानाने होते. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि विशेष असा काम्यविधी. हा विधी केवळ त्र्यंबकेश्वर, नाशिक येथेच करणे सर्वात फलदायी मानले जाते. कारण त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग असून तिथे अहिल्या गोदावरी संगम आहे आणि भगवान शिव हे मृत्यूचे स्वामी मानले जातात. हा विधी पूर्ण 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी प्रेतविधी, दुसऱ्या दिवशी नागपूजन आणि तिसऱ्या दिवशी गणेश पूजनाने याची सांगता होते. हे सर्व विधी अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण केले जातात. हा 2 वेगवेगळ्या विधींचा संगम आहे, परंतु ते एकत्रच केले जातात. नारायण बळी पितृदोष निवारण्यासाठी आणि ज्या पूर्वजांना सद्गती मिळालेली नाही, अतृप्त आत्मा त्यांच्या मुक्तीसाठी हा विधी केला जातो. नागबळी जर कळतनकळत हातून नाग किंवा सर्पाची हत्या झाली असेल
तर त्या दोषातून मुक्त होण्यासाठी नागबळी विधी केला जातो. जेव्हा कुटुंबात काही समस्या वारंवार जाणवतात तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार नारायण नागबळी करण्याचा सल्ला दिला जातो. विवाह जमण्यास वारंवार अडथळे येणे, संतती प्राप्तीमध्ये अडचणी येणे किंवा संतती टिकणे, व्यवसायात किंवा नोकरीत सतत नुकसान होणे, कुटुंबातील सदस्यांना सर्पाचे स्वप्न पडणे, पितृदोषाचा त्रास होणे. हा विधी 3 दिवसांचा असतो. पवित्र कुंडावर स्नान करून संकल्प केला जातो. यामध्ये भगवान विष्णू, नारायण आणि नागदेवतेची सोन्याची मूर्ती पूजली जाते. मुख्य म्हणजे गव्हाच्या पिठाचा एक पुतळा बनवून त्यावर अंत्यसंस्कारासारखे विधी केले जातात, जेणेकरून अतृप्त आत्म्याला देह त्यागून मुक्ती मिळेल. दुसरा दिवस, या दिवशी नागदेवतेची पूजा करून तिला बळी, नैवेद्य मुक्ती दिला जातो आणि सर्पदोषाचे निवारण केले जाते. तिसरा दिवस, शेवटच्या दिवशी गणपती पूजन, पुण्याहवाचन आणि सुवर्ण नागप्रतिमेचे विसर्जन केले जाते. शेवटी एखाद्या ब्राह्मणाला भोजन देऊन हा विधी पूर्ण होतो. विधी करणाऱ्या पुरुषाने नवीन पांढरे धोतर आणि उपरणे परिधान करणे आवश्यक असते, तर महिलेने साडी. हा विधी पितृपक्ष, सिंहस्थ काळ किंवा विशिष्ट नक्षत्रांवर करणे शुभ मानले जाते. परंतु हा विधी करण्यासाठी ब्राह्मणाकडून योग्य मुहूर्त काढून घेणे आवश्यक आहे. हा विधी पती पत्नीने जोडीने बसून करणे श्रेष्ठ मानले जाते. अविवाहित व्यक्ती देखील हा विधी करू शकते. हा विधी जरी एकत्रित वाटत असला तरी त्यात 3 स्वतंत्र प्रक्रिया असतात. भगवान विष्णूंची आराधना करून अतृप्त आत्म्याला प्रेत्योनीतून मुक्त करून पितृलोकात स्थान मिळवून देणे, सर्पहत्येचे पाप क्षालन करण्यासाठी नागदेवतेचे पूजन करता. विधी करणारा कुशवर्ता तीर्थावर स्नान करून शुद्ध होतो. दर्भाचा, एका विशिष्ट प्रकारच्या गवताचा किंवा पिठाचा एक मानवी पुतळा बनवला जातो. याला प्रेत मानले जाते. या पुतळ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. ज्या व्यक्तीला मुक्ती मिळालेली नाही तिच्यासाठी हा पुनर्जन्म आणि पुनर्मृत्यूचा विधी असतो, जेणेकरून तिला पुढील गती मिळेल. पहिल्या दिवशी ज्या पुतळ्यावर संस्कार केले त्या निमित्ताने सुतक पाळले जाते, सांकेतिक. दुसऱ्या दिवशी विष्णू, ब्रह्मा, महादेव, यम आणि प्रेत अशा 5 देवतांची पूजा केली जाते. सोन्याच्या नागप्रतिमेची पूजा करून त्याचे विसर्जन किंवा दान केले जाते. या दिवशी सपिंडीकरण किंवा श्राद्धाचे उर्वरित विधी होतात. नारायणाची पूजा करून ब्राह्मणांना भोजन दिले जाते. सर्वात शेवटी तीर्थप्रसाद घेऊन विधीची सांगता होते. हा विधी कधीही करता येत नाही, त्यासाठी विशिष्ट योग लागतात. नक्षत्र भरणी, कृत्तिका, पुष्य, घा, विशाखा, पूर्वा, फाल्गुनी, मूळ. तिथी पंचमी, अष्टमी, एकादशी, द्वादशी, चतुर्दशी किंवा पौर्णिमा आणि अमावास्या. विशेष काळ पितृपक्ष, भाद्रपद महिना हा सर्वात उत्तम मानला जातो. सिंहस्थ काळात या विधीचे महत्त्व शतगुणित होत. त्र्यंबकेश्वर हे महामृत्युंजय तीर्थ आहे. येथे भगवान शिव त्रिलोचन रूपात आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. येथे अहिल्या आणि गोदावरी या नद्यांचा संगम आहे. एक ब्राह्मण हा विधी केवळ त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत ताम्रपत्रधारी पुरोहितांकडूनच करावा. 2 कन्न, विधीच्या काळात बाहेरचे अन्न किंवा कांदा लसूण वर्ज्य करावा लागतो. 3 शौचशुचिर्भुत्ता, विधी पूर्ण होईपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. जसे गया, बिहार हे श्राद्धासाठी प्रसिद्ध आहे, तसेच त्र्यंबकेश्वर हे दोष निवारण आणि शांती विधींसाठी प्रसिद्ध आहे. येथील अधिकृत पुरोहितांकडे प्राचीन काळापासूनची ताम्रपत्रे आहेत, जे या विधीची परंपरा पिढ्यानपिढ्या जपत आहे. इतर ठिकाणी हा विधी केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळत नाही, कारण त्र्यंबकेश्वरला सिद्ध क्षेत्र मानले जाते. नारायण, विष्णू आणि नाग, शिवभूषण या दोन्ही शक्ती तिथे जागृत आहेत, म्हणूनच तिथेच विधी करणे अनिवार्य आहे.
जर तुम्हालाही पितृदोषाबद्दल शंका असेल किंवा या विधीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. पाहत रहा पंचांग वाणी, आपली संस्कृती, आपली ओळख. धन्यवाद.